नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे उन्हाळा स्पेशल कैरीची थंडगार कढी। कशी करायची, चला तर मग कृतीकडे वळूया। कशी करायची अगदी सोपी आहे, बघूया आपण। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक कैरी घेतली आहे, ही उकडून घेतलेली आहे अशी, ही खूप आंबट नाही। त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणार आहे ओलं खोबरं, जे की मी नारळ फोडून त्यातला अर्धा जो डोल असतो त्याच्यातनं जेवढा चव निघतो तेवढा मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या। मिरच्या किती तिखट आहे याच्यावर मिरचीचं प्रमाण अवलंबून आहे। 4 लसणाच्या पाकळ्या लागतात, पण माझ्या लसणाच्या पाकळ्या छोट्या आहे म्हणून मी 8 घेतल्या आहेत। कोथिंबीर लागणार सजावटीसाठी 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून जिरं, हाफ टीस्पून काळं मीठ घेतलं आणि हाफ टीस्पून मी सेंधव मीठ घेतलेलं आहे। आणि यासाठी लागणार अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी। आणि अजून एक शेवटी गोष्ट लागणार आहे, ती मी नंतरच दाखवणार। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो कैरीचा गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। कैरी उकडताना बरेचदा आपण त्याची सालं काढून मग उकडवली तर ती सोयीची जाते, पण कधी कधी कैरीला कच्ची असताना जर चाकून याच्या 2 चिरासुरीने देऊन दिल्या ना, तो उकडल्यावरती खूप सोपी पडते आणि सहजपणे असं हे साल आपोआप निघतं। म्हणजे मग आपल्याला कैरी सगळं हे जे आहे गर काढायला सोपं जातं। मी आता याचा गर काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, एका उकडलेल्या कैरीचा आपला एवढा गर निघालेला आहे। आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत, कसं ते मी दाखवते। सगळ्यात प्रथम आपण हा ओल्या नारळाचा जो चव आहे तो टाकून घेऊया। त्याच्यानंतर ही कैरीचा जे उकडलेल्या कैरी जी आहे ती घेतली। त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या, साखर, जिरं, काळं मीठ, मी सेंधव मीठ वापरते, मी सेंधव मीठ टाकते, तुम्ही जे मीठ वापरत असाल ते टाकू शकता। त्याच्यानंतर एक मोठा जो कप असतो ना मेजरमेंटचा तो, किंवा अशा प्रकारचे पेले बघा बहुतेक सगळ्यांकडेच असतात, मेजरमेंट सेम आहे। 1 पेला मी आता सध्या पाणी घालते आहे। जेव्हा मी सोलकढी करते ना तेव्हा या मापाचा जो माझा ओला नारळ असतो त्याला मी 1 कप किंवा 1 ग्लासभर पाणी टाकते, पण आपण यात आता थोडीशी कैरी पण घातलेली उकडलेली म्हणून मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। हे आता आपण छान फिरवून घेऊया मिक्सरमधून। हे बघा, मी असं पातळसं मऊ कापड घेतलेलं आहे कॉटनचं। त्यात आपण हे जे सगळं पाणी घालून सगळं नारळ आणि कैरी सगळं उकडलेली एकत्र केलं ते याच्यावर घालून घेऊया। इतका सुंदर सुवास येतो आहे, ओलं नारळ, लसूण आणि तो मिरचीचा थोडासा ठसका येण्यासारखा स्वाद येतोय, अगदी नाकात चाललाय माझ्या, आणि कैरीचा किंचित आंबटसरपणा। आता बघा, हे असं सगळं आपल्याला या कपड्यातनं गाळून घ्यायचं आहे। आता याला आपण छान घट्ट या कपड्याला असं फिरवून घेऊया, म्हणजे आपल्याला हे पिळायला सोयीचं जाईल। असं छान घट्ट हे केलं आणि आता हे असं छान पिळून घेऊया। हे असं आपल्याला 2दा करायचं आहे। एखाद वेळेस 3ऱ्यांदा केलं तरी हरकत नाही, कारण बरेचदा काही नारळ मोठी असतात, दूध जास्त निघतं,
आणि आपण यात कैरी पण घातली आहे, त्यामुळे कैरीतूनही बरेचदा चांगलं निघतं आंबटपणा जास्त पाणी टाकलं तर. त्याच्यामुळे दोनदा झाल्यावर बघायचं, नाही तर मग परत अजून अर्धा पाऊण ग्लास पाणी घालून तिसऱ्यांदा आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं तरी काही हरकत नसते. इतकं पातळ होत नाही ते. हे बघा, मी हे सगळं पिळल्यानंतर असं झालेलं आहे. आता हे मी पूर्ण परत काढून घेते आणि परत यात 1.5 ग्लास पाणी टाकून मिक्सरमधनं फिरवून घेते. हे आता आपण परत दुसऱ्यांदा 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे. आता सेम पहिल्याच पद्धतीने आपण याला असं छान पिळून घेणार आहोत. आता या क्षणी तुम्ही बघू शकता की तुमच्या कैरीमध्ये किंवा त्या ओल्या नारळाच्या चवामध्ये काही चव आहे का उरलेली, यात पाणी घालायचं की नाही, की आपण जे 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे ते पुरेसं आहे. हे पहा, आपण दोनदा याच्यात फिरवलं आहे मिक्सरमधनं. 3 ग्लास पाणी किंवा 3 मोठे कप पाणी टाकलेलं आहे. आता तुम्हाला याचा थिकनेस कळेल, याच्यापेक्षा पातळ गरज नाही. आणि मी जे परफेक्ट दिलेलं प्रमाण ते एकदम परफेक्ट आहे. 1/2 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून साधं किंवा सेंदो मीठ, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून साखर. आणि जर तुम्हाला या प्रमाणापेक्षा वेगळं हवं असेल तर तुम्ही यावेळी चव घेऊन बघू शकता. आता यात आपण थोडीशी सजावटीसाठी म्हणून कोथिंबीर घालूया. उन्हाळ्याच्या दृष्टीने थंडगार पेय आहे हे. आता याला अजून थंड करायचं म्हणजे यात मस्तपैकी असे बर्फाचे खडे घालायचे. हा बर्फ घातला की अशी थंडगार कैरीची कढी प्यायला खूप सुंदर. एक 4 ते 5 लोकांसाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. मी आता तुम्हाला सर्व्हिंग ग्लासमध्ये हे काढून दाखवते. हे पहा, असं मी आता सर्व्हिंग ग्लासमध्ये कढी काढते आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हे अतिशय सुंदर आणि झटपट होणारं पेय आहे. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला माझ्या या प्रमाणात केलेली कैरीची कढी तुमची कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही पण करा आणि इतरांनाही सांगा, कारण त्याच्यामुळे मला उत्साह येतो अजून पदार्थ करण्याचा आणि तुम्हाला करून दाखवण्याचा. आता याच्यावर आपण छान बर्फ घातलेला आहे आणि अजून थोडीशी कोथिंबीर. अशी ही आपली कैरीची थंडगार कढी तयार आहे. उन्हाळ्यात बाहेरून आलं उन्हातून की थंडगार कढी प्यायला सुंदर वाटतं. त्याच्यामुळे माणूस एकदम फ्रेश होऊन जातो. आणि शुगरवाल्यांचा तर प्रॉब्लेम नाही, कारण याच्यातनं शुगर वाढूच शकत नाही. कारण ह्या कैरीच्या प्रमाणातली साखर इतकी कमी आहे की त्याच्यामुळे त्या शुगरवर इतका काही त्याचा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून मी म्हटलं शुगर वाढू शकत नाही. पण असं हे थंडगार पेय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.